योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 13. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 13. श्वापदाचा साक्षात्कार. श्वापदाचा साक्षात्कार. नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला 10 शिंगे व 7 डोकी असून त्याच्या शिंगावर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यावर परमेश्वर निंदात्मक नावे होती. जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते. त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. त्याच्या डोक्यापैकी एक डोके मरण येईसा घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले. तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला. तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या श्वापदामागून गेली. अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला होता, म्हणून त्यांनी अजगराला दंडवत घातला. आणि ते श्वापदाला दंडवत घालताना म्हणाले, या श्वापदासारखा कोण आहे? याच्याबरोबर कोणाच्याने लढवेल? त्याला मोठमोठ्या व परमेश्वर निंदक गोष्टी बोलणारे तोंड दिले होते व 42 महिने त्याला आपले काम चालविण्याचा अधिकार दिला होता. त्याने परमेश्वराविरुद्ध निंदा करण्यास, म्हणजे त्याचे नाम, त्याचा मंडप व स्वर्गनिवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडले. पवित्र जनांबरोबर लढण्याचे व त्यास जिंकण्याचे कार्य त्याचकडे सोपविले होते. आणि सर्व वंश, लोक, भाषा व राष्ट्रे यावर अधिकार त्याला दिला होता. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. ज्या कोणाला कान आहे तो ऐको. कैदेत जावयाचा तो कैदेत जातो. कोणी कोणास तलवारीने जीवे मारेल तर त्याला तलवारीने मरणे भाग आहे. यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो. नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोकरासारखे 2 शिंगे होती. ते अजगरासारखे बोलत होते. हे पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालविते. आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता, त्याला पृथ्वीने व तिजवर राहणाऱ्या जनांनी नमन करावे असे करते. ते मोठी चिन्हे करते. मनुष्यासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पाडावा असे देखील करते. जी चिन्हे त्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याकडे सोपविले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्या जनास ठकविते. म्हणजे तलवारीचा घाव लागला असून जिवंत राहिलेल्या श्वापदाप्रित्यर्थ मूर्ती करावयास पृथ्वीवर राहणाऱ्या जनास ते सांगते. या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालावयाचे त्याच्या हाती दिले होते, यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे. आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत, ते जीवे मारले जावे, असे तिने घडवून आणावे. लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर खून करून घ्यावी. आणि ज्यावर ती खून, म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, तिच्याशिवाय कोणाला विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते करते. हे अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून मनुष्याचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 आहे.